ते हरिवी ना. एक म्हणला एवढं कळत नाही का, चाले हे शरीर पायाचे या सत्ते. जिजा पायाच्या सत्तेनं जर शरीर चालत असतील तर प्रेताला पाय असतात का नसतात? तुमच्या भागातल्या पद्धतीत फरक आहे म्हणून विचारतो. नागपूरकडे माणसं मेल्यावर जाळतात, हसता म्हणजे सारखंच आहे. मग जर प्रेताला पाय असतात तर प्रेत चालतात का चालवतात? नाही तर एखाद्या जाडजूड प्रेतानं म्हटलं असतं, पोरो तुम्ही चौघं सुद्धा मला उचलू शकत नाही, मग तुम्ही सरळ डांबरी रोडनं या, मी चालत चालत येड्या बाबळीतून येतो आणि शेडमध्ये आल्यावर पेटवा. असं चालत जातं का प्रेत? तर मग पाय असून का नाही चालत? डोळे आहे प्रेताला, कान आहे प्रेताला, तोंड आहे, सर्व इंद्रिय जिजा प्रेताला आहे. आणि प्रेताच्या भोवताल नात्यागोत्याचे माणसं बसलेले असतात. काय रडारड चालते. बस मी खोटं सांगत नाही. तुम्हाला समाजाचं प्रेम बघायचं असेल मरून पहा. जन्मात जे तुम्हाला चांगलं बोललं नाही ते त्या दिवशी चांगलं बोलतं प्रेत यात्रेत. माणूस होता, हिरा होता, सूर्यास्त झाला गावचा, आता कोणी नाही. माणूस होता, त्याचं आपलं पटलं नाही जन्म बरोबर. माणूस होता, त्याचं आपलं नाही पटलं कारण त्याला खोटं जमत नव्हतं. अरे म्हणून तर तुझं त्याचं पटत नव्हतं. बैमाना तुला खरं चालत नव्हतं. हे प्रेत यात्रेत. आणि मग नात्या गोत्याचे पहा, तुम्ही पाहिलेलं आहे सगळे. काय रडारड चालते जिजा. मुलगी म्हणती चमचा भर तरी दूध घ्या ना. मुलगा म्हणतो एवढं तरी ऐका ना. सून म्हणती एक शब्द तरी बोला ना. म्हातारी तर पार तोंडाजवळ तोंड नेऊन एकदा तरी बघा ना. ते म्हणतं काय नाटक लावला म्हातारे, जर्सीच्या गोठ्यात 6 महिन्यापासून होतो, तू बघत नव्हती. विनोद जाऊ द्या, पण माझा प्रश्न आहे जिजा, प्रेताला डोळे, प्रेताला कान, प्रेताला तोंड, सर्व इंद्रिय प्रेताला आहे. आणि आग्रह नात्या गोत्याच्या लोकांचा आहे. एकदा तरी बघा, एवढं ऐका, चमच्याभर दूध घ्या. अरे आता का डोळे असून पाहत नाही, कान असून का ऐकत नाही, तोंड असून का बोलत नाही? याचं उत्तर क्रिया करणाऱ्यानं आपली सत्ता काढून घेतलेली आहे. देखवी ऐकावी देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नको. एवढंच नाही अशोकराव, झाडाचं पान सुद्धा त्याच्या सत्तेशिवाय हालत नाही. वृक्षाची पाने हाले ज्याची सत्ता, मग झाडाचं पान त्याच्या सत्तेशिवाय हालत नाही. या बोधावर जर संत आहे तर राहिली अहंता मग कोठे.
वृक्षाची पाने हाले ज्याची सत्ता, झाडाचं पान त्याच्या सत्तेवर, सत्तेशिवाय हालत नाही. या बोधावर साधू संत असल्यामुळे राहिली अहंता मग कोठे. आता पहिलं चरण संपवतो. पुसुण्या ठाव अहंतेचा, सर्वाभूती एक वासुदेव पाहे. ज्यानं अहंतेचा ठाव पुसला आहे, नामदेवराय म्हणतात त्याला संत म्हणतात. तोची संत साधू ओळखावानिका, तोची संत साधू ओळखावानिका, तोची संत साधू ओळखावानिका, तोची संत साधू ओळखावानिका, तोची संत साधू ओळखावा, तोची संत साधू ओळखावा, तोची संत साधू ओळखावा, तोची संत साधू ओळखावा, सर्वाभूती एक वासुदेव पाहे आणि अहंतेचा ठाव पुसला आहे, त्याला संत म्हणतात, त्याला साधू. इथपर्यंत आलो आपण. तोची संत साधू वळखावानिका. आता गरज काय दोन शब्द वापरायची. साधू आणि संत, बऱ्याच अभंगात हे शब्द आलेले आहे. साधू संत, साधू संत, साधू संत जरी समानार्थी वाटत असले तरी दोन मध्ये अंतर आहे, हे लक्षात ठेवा. संत वेगळा, साधू वेगळा. तुम्हाला मजा सांगतो. नाही तर बेटा म्हणजे मुलगा, लडका म्हणजे मुलगा आणि पुत्र म्हणजे मुलगाच. तिन्हीचा अर्थ मुलगाच आहे ना. मग तीन शब्द कशामुळे झाले. पिताजी बंटवाड़ा करे उसमें खुश रहे वो बेटा, बंटवाड़े में खुश रहता वो बेटा. बंटवाड़े के बाद पिता को लड़के ज्यादा इस्टेट मांगता वो लड़का. और जो पिताजी को कहता है कि पिताजी तुम्हारी पूरी जायदाद जिसको देना उसको दे दो, केवल हमें आप चाहिए, मैं जिंदगी भर भगवान जैसी आपकी सेवा करूंगा पिताश्री, उसे कहते पुत्र. दिसताना समानार्थी आहे. बेटा, लडका, पुत्र. तीनचा अर्थ मुलगाच आहे. पण बेटा, मुलगा, लडका. तसं साधू आणि संत दोन शब्द आले. तोचे संत साधू, आणि दोन्हीच्या दोन वेगवेगळ्या व्याख्या आहे. साधू कोणाला म्हणतात. तोची साधू वळखावा हे तर पाठच आहे सगळ्यांना. जे का रंजले गांजलेन त्याशी म्हणे जो आपुलेन तोची साधू वळखावा एक. पण दुसरी अजून एक व्याख्या आहे. साधू म्हणावे तयासे साधू म्हणावे तयासे दया क्षमा ज्याची दासी, दया क्षमा ज्याची दासी, दया क्षमा दया क्षमा दया क्षमा दया क्षमा साधु बनाल साधु बनाल म्हणावे तयासी, दया क्षमा ज्याची दासी. ही दोन्हीचा विचार या अभंगातले शेवटचे चरण त्यामध्ये आलेला आहे.
साधूची व्याख्या सांगताना शांती क्षमा घरी राबवित, साधू म्हणावे तयासी दया क्षमा ज्याची दासी. मग संत कोणाला म्हणतात? तेची संत ज्यांचा हेत विठ्ठल. नेनती काही टाना फरक लक्षात आला आपल्या. तेची संत ज्याचा हेत विठ्ठले नेनती काही टाना टोना नामस्मरणा वाचुनी, म्हणून शेवटचं चरण नाम गोविंदाचे वाचे विसंबेना त्याचे, त्याच्यात संत. शांती क्षमा घरी राबवित, साधू म्हणावे तयासीन दया क्षमा ज्याची दासी ती साधू. दोन्ही शब्द आहे. तोची संत साधू वळखावा निका, आणि त्याच्या व्यतिरिक्त जे आहे येरते ऐका मायाबद्ध, ते मुद्दाम शब्द आला मायाबद्ध. पूर्वी जुन्या मंडईला माहिती आहे, कोणी मेलं तर प्रेतयात्रा जिजा गावातून मुख्य रस्त्यानं एक चक्कर. अट्टल गुन्हेगार सापडला तरी पोलीस मुख्य रस्त्यानं फिरवायचे मग पोलीस स्टेशन, ही पद्धत होती पूर्वी. जर कोणी मेला तर प्रेतयात्रा पहिली गावातल्या मुख्य रस्त्यानं फिरवायची मग स्मशानात न्यायची. याचा उद्देश होता की काही लोकांवर त्याचा परिणाम व्हायचा. प्रेतयात्रा निघाली म्हणजे म्हातारे माणसं दबक्या आवाजात एकमेकाला, कोण आहे, जसं डेड बॉडीला ऐकू जाऊ नये इतक्या बारीक आवाजात बोलतात तिथं, कोण आहे तुला माहीत नाही ना, ते अमुक मेलं आणि ते तर तंबाखू खाऊन गेलं सकाळी, तेच मेलं, आणि ते तर माझ्यापेक्षा 5 वर्षानं लहान होतं. मग तूच हिशोब कर आता, लहान मेलं म्हणजे तुझा नंबर लागलेलाच आहे. असा परिणाम वयोवृद्ध लोकांवर आपोआप व्हावा म्हणून प्रेतयात्रेचा चक्कर गावातून, हा उद्देश होता. तसं अट्टल गुन्हेगार जर सापडला तर त्याला गावातून मिरवायचे पोलीस, का बाकीच्या गुन्हेगारावर त्याचा परिणाम व्हायचा. बापरे, एक दिवस अशी मिरवणूक आपली निघल, आता हे धंदे बंद केले पाहिजे, असं गुन्हेगारावर वचक बसावं म्हणून एकदा 10 पोलीस पुढं अशोकराव, 10 पोलीस मागं, मध्ये गुन्हेगार. मुख्य रस्त्याने नेत असताना KG1ला असेल तो पिंट्या, मम्मी त्याची तो दारात उभे होते. त्यानं ते पाहिलं, 10 पोलीस पुढं 10 पोलीस मागं, मध्ये गुन्हेगार. सहज विचारलं त्यानं, मम्मी आज 26 जानेवारी नाही, 15 ऑगस्ट नाही, ही मिरवणूक कशाची आहे? मिरवणूक नाही रे बाळा, ते मध्ये चालतं ते गुन्हेगार आहे, मागं पुढं आहे ते पोलीस आहे. त्याला नेतील पोलीस स्टेशनला, खूप मारतील. हां, गुन्हे केल्यानंतर असं होतं आहे बरं का. मागं पुढं कोण आहे? ते पोलीस आहे आणि मध्ये गुन्हेगार. झालं, त्यानं महिनाभर व्याख्या पाठ केली जिजा. 6च वर्षाचं होतं. शाळेत जाताना सुद्धा मागं पुढं पोलीस, मध्ये चालतं ते गुन्हेगार. शाळा सुटून येताना मागं पुढं पोलीस, मध्ये चालतं ते गुन्हेगार. नाश्ता करताना मागं पुढं पोलीस, मध्ये चालतं ते गुन्हेगार. TV बघताना मागं पुढं पोलीस, मध्ये चालतं ते गुन्हेगार. खेळताना मागं पुढं पोलीस, मध्ये चालतं ते गुन्हेगार. महिनाभर व्याख्या पाठ केली, मागं पुढं पोलीस, मध्ये चालतं ते गुन्हेगार. 1 महिन्याने त्या गावात मंत्री महोदय आले.
5-25 पोलीस पुढं 5-25 पोलीस मागन, याच्याच दारापुढून रस्ता होता नेहमीचा. नेमकं योगायोगानं हे तिथं उभं होतं ज्यानं व्याख्या पाठ केली होती. मागं पुढं पोलीस, मध्ये चालतं ते गुन्हेगार. यानं लवाजमा बघितला, अशी टाळी वाजून मम्मीला आनंदानं, मम्मी लवकर बाहेर ये. काय झालं रे? मोठा गुन्हेगार झालं. जिजा मम्मी आली. मम्मीनं पाहिलं मंत्री, तोंडच दाबलं लेकराचं, घाबरून गेली. लवाजमा पुढे जाऊ दिला, तोंडावरून हात काढला. का गाय, माझं तोंड का दाबलं? तू काय म्हणाला? मी म्हटलं मोठा गुन्हेगार. म्हणजे मागं पुढं पोलीस मध्ये चालतंय ते गुन्हेगार, तूच सांगितलं होतं ना? हो. मग त्या दिवशी 10-10च होते, आज 25-25 पोलीस आहे. मला वाटलं मोठा गुन्हेगार. गुन्हेगार नाही बाळा, ते मंत्री आहे. कसं काय? त्या दिवशी पोलीस मागं पुढं, आजची पोलीस मागं पुढं. अरे दिसायला बरोबर आहे, पण असायला एक फरक आहे. त्या दिवशी पोलीस मागं पुढं होते, आजही पोलीस मागं पुढं आहे. त्या दिवशी 10-10 होते, आज 25-25 आहे. पण फरक हा आहे बेटा, त्या दिवशीचं मधलं पोलिसांच्या ताब्यात होतं, आताचे पोलीस मधल्याच्या ताब्यात आहे. तसं तुम्ही आम्ही मायेच्या ताब्यात आहो, आणि माया साधू संताच्या ताब्यात आहे. म्हणून त्याच्या व्यतिरिक्त जे आहे, येरते आई का मायाबद्ध, ती त्यांच्या ताब्यात आहे. तुका म्हणे माया, तुका म्हणे दासी लागे माया होय. ते आई का मायाबद्ध, तुम्ही आम्ही मायेच्या ताब्यात, माया साधू संताच्या ताब्यात. ताब्यात नंतर बघू गोरख महाराज. आता तुम्हाला म्हणायचं आहे, मायाच राहत नाही. ज्ञानदेव म्हणता माया ज्ञान, ज्ञानदेव म्हणता माया, ज्ञानदेव म्हणता माया, ज्ञानदेव म्हणता माया. केली समूळ विलया, गेले संपत, गेले समूळ विलया, गेले समूळ विलया, गेले समूळ विलया. ज्ञानदेव म्हणता माया, गेले समूळ विलया, गेले समूळ विलया. लागे पाया हा नंतरचा कार्यक्रम आहे, पण पहिले राहतच नाही. ज्ञानदेव म्हणता माया गेली समूळ विलया. म्हणून आपण मायेच्या ताब्यात आणि माया साधूच्या ताब्यात. म्हणून तोची संत साधू ओढे खावाणी का येरते आहे का मायाबद्ध. अभंग जरा बराच मोठा आहे. काही आता कार्यक्रम समृद्धीनं घेऊ. आता जालन्यापासून इकडे समृद्धी लागतो. समृद्धी पुढची मराठी कळली तुम्हाला. सर्वसामान्य माणसं तिकडची गोष्ट आहे बरं का. सध्या इकडची गोष्ट एकही सांगत नाही 11 वाजेपर्यंत. नांगरायला भाऊ आला सकाळी. नांगरट चालू होते.
नांगरट करता 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 त्याचा नांगर अडला जिजा. का अडला म्हणून त्यानं बाजूला काढला आणि तिथे खोदलं तर तांब्याच्या हांड्याचा काठ लागला. बरं का? मग तो उत्साह वाढला. जिजा अर्ध्या तासात 20 लिटर पाणी बसेल एवढा तांब्याचा हांडा केवळ सोन्याच्या मोहरानं भरलेला. आता नांगरट करतंय का ते खरं घरी गेल्यावर डोकं चालवा. अरे बैल दिली मला थाकलून, नुसतं सोन्याच्या मोहराकडे बघत होतं. म्हणला 100 पिढ्या काही करायची गरज नाही. बरोबर 9 वाजता लहान भाऊ आला. न्याहारी म्हणतात ना. दादा भाकरी आणली. याला वाटलं हे 5 वर्षानंतर जन्माला आलं, पण अर्ध्या हांड्याचं वाटेकरी होतंय आणि एकटा असतो तर इकडे इकडे भाकरी खाऊ. जसा आला फाळ काढून ठेवला, मारला भाऊ त्याच खड्ड्यात हांड्याच्या. दुपारी माय आली. वेळ कमी असल्यामुळे ते लगेच दुपार होती. अरे हा ना, तिने भाकरी आणली दुपारची. अरे तू दिसतो तो लहाना दिसत नाही. त्याला वाटतं हाय पुरावा नष्ट केलेला बरा. मारली माय. पाहू नका माझ्याकडे. मारली. हांडा तिथंच आहे. दिवसा कसा न्यायचा म्हणून रात्रीचे 12 वाजू दिले. गाव झोपलं असेल काय म्हणले. काही म्हातारे अजून जागेच असतील. 2 वाजू दिले. 3 वाजू दिले. म्हणले आता गाव झोपलं असेल. 3 वाजता हांडा उचलला जिजा. 25 लिटर पाणी बसेल एवढा हांडा सोन्याच्या मोहरानं घामाघूम झालेला चालला हांडा घेऊन गावात. पण 3 वाजता चोरी न मिळाल्यामुळे 6 चोर वैतागून तिकडून येत होते. हांड्यावालं इकडून जात होतं. अडवलं. काय नाही, मजूर होता कामाला. ते पाणी प्यायला भांडं नेलतं. असं पहाटे 3 पर्यंत कामं करते का मजूर. ठेव खाली. आता ठेवलं खाली. बॅटरी मारले सोन्याच्या मोहराचा. नाचू लागले चोर. म्हणला आपल्याला तर लेका आता 7 जन्म चोरी करायची गरज नाही. म्हणला नंतर त्याचा आनंद व्यक्त करू. पण हांडेवालं उडवलं, मारलं जाग्यावर. हांडा तिथेच आहे अजून रस्त्याला. म्हणले का रे दिवसभराचे उपवास येऊ आपण. 3 वाजले पहाटेचे. पोटात काही नाही. कोणीतरी जा हॉटेलमधून लाडू घेऊ. म्हणलं आता हॉटेल 3ला उघड असते काय. अरे उघडतेले का एखादा लोभी हॉटेलवाला बघा. त्याला म्हणाव 500 रुपयाला 1 लाडू दे. उघडते. आपल्या काय बापा जातं 500 रुपयाला लाडू. झालं. ते 2 पाठवले लाडू आणायला आणि 4 बसले तिथं. त्या 4चा विचार चालला का रे हे आजच घेतले 2 जण टोळीत. काय लेकांचं नशीब आजच हांडा लागाव का रे. आणि 20 वर्ष आपण 4घच होतो. हे आज घेतले सकाळी आणि 4घच असतो तर यांचं चाललं. त्या दोघांनी विचार केला. म्हणला लाडू तर घेतले आपण, पण याच्यात थोडं रोगोर टाकलं तर ते 4घं खातील, आपण नाही खायचं. हांडा दोघाचाच. पुढचं कळलं वाटतं कीर्तन तुम्हाला. झालं. ते रोगोर टाकून आणले लाडू. हे ठरलं होतं 4घाचं. 4घही तुटून पडले. मारले 2. बरं का जिजा. मारले 2. जमलं. म्हटलं आता आपली जुनीच टोळी राहिली 4घाची. आता मस्त लाडू खाऊ. मग उजाडलं म्हणजे वाटप करू. झाला का. झाला वाट. तुका म्हणे धन हे तुका म्हणे धन धनासाठी देती प्राण. 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 धनासाठी देती प्राण.
का म्हणे धन, धनासाठी देते प्राण. सर्वसामान्य माणसं ज्या धनासाठी प्राणाची आहुती देतात, नामदेवराय म्हणतात त्या धनाकडे पाहण्याचा साधू संताचा दृष्टिकोन. देखली धन मृतिके समान, नवविध रत्न जैसे धोंडे तोची संत साधू ओळखावा निका. एकदा संप्रदायपूर्वक भजन घेऊ, बरोबर करू. बरोबर सर्वांनी हात वर करा. असं